श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला इथे बनवायचे असते मसाला कारले, भरलेली कारली। हे अशा पद्धतीने खूप सुंदर अशी चव लागते। आतमध्ये खूप मसाला राहतो आणि चव छान लागते। भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता। अशा पद्धतीने मी तुम्हाला आज भाजी बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला चमचमीत असं भरलं कारल्याची भाजी करायची आहे। तर इथे मी पाव किलो कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे कारले आपल्याला कट करून घ्यायचे। आता हे माझ्याकडे पिवळे कारले आहेत, तुमच्याकडे हिरवे असेल तरी चालतात। खूप सुंदर अशी भरल्या कारल्याची भाजी लागते। मी याच्या आधी 2 भाज्या कारल्याच्या भाज्याची रेसिपी अपलोड केली आहे। आता जरा वेगळी पद्धत आहे, तुम्ही नक्की करून पहा। तर चला आता आपण हे कारले कट करून घेऊया। आता ह्या कारल्याचं समोसा देठ काढून घ्यायचं आणि याचे 3 भाग करून घ्यायचेत आपल्याला। आणि याच्या बिया आतमधल्या बिया काढून घ्यायचेत आणि पाठीमागलचं पण थोडंसं देठ काढून घ्यायचं। आणि आता आपण चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने मधला अशा पद्धतीने बी काढून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने बी काढून घेऊया। अशाच पद्धतीने सगळ्या कारल्याचे बी काढून घ्यायचे आधी आपल्याला, किंवा चमच्याच्या साहाय्याने पण काढू शकता तुम्ही। हे बघा पटकन निघते चमच्याने पण। हे बघा पूर्ण बी काढून घेतले। अशा पद्धतीने आता आपण सगळं बी काढून घेऊया। चारही कारल्याचं कट करून घेऊन सगळ्या कारल्यामधले बी काढून घेतलेले मी। आता हे बी बाजूला काढून घेऊया आणि ह्या कारल्याला थोडीशी हळद आणि मीठ लावून घ्यायचंय मधोमध आपल्याला। आणि एक 5 ते 6 मिनिटं वाफ द्यायची। याला चाळणीमध्ये वाफून घ्यायचे कारले, म्हणजे कडू लागणार नाहीत आणि पटकन शिजल्या जातात। एक छोट्या प्लेटमध्ये 1 चमचा मीठ घेतले आहे आणि चुटकीवर हळद घेतली आहे, जास्त हळद नाही वापरायची। आता हे मिक्स करून घेतले हळद आणि मीठ। आता हे काय करायचंय, याच्यामध्ये बोटाने आपल्याला असं थोडं थोडं लावून घ्यायचंय मीठ आणि हळद। हे बघा अशा पद्धतीने सगळ्या कारल्याला लावून घ्यायचंय। इथे सगळ्या कारल्याला मीठ आणि हळद लावून घेतलेले। आता मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यावरती चाळणी ठेवली। त्याच्यामध्ये हे कारले ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटं वाफून घ्यायचे। इथे पातेल्यातलं पाणी छान गरम झालेलं आहे, त्याच्यावरती एक चाळणी ठेवून घ्यायचं आहे। ह्या चाळणीवरती थोडंसं तेल लावून घेऊया बोटाने। हे बघा अशा पद्धतीनं आधी पण लावून घेऊ शकता आपण। आता याच्यावरती आपल्याला हे कारले ठेवून घ्यायचे आणि 7 मिनिटाचा झाकण ठेवून याला वाफ देऊन घ्यायचे। म्हणजे काय होतं, कारले छान शिजले जातात आणि थोडा कडवटपणा पण कमी होतो। आता हे झाकण ठेवून मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनिटं वाफून घेऊया। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। हे बाजूच्या गॅसवर ठेवून देऊया। गॅसवर इथे एक मी तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे असे तडतड करायला लागले ना, मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। छानपैकी भाजून घ्यायचं, काळपट होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजायचे नाहीत। आता हे छान शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ह्याच तव्यावर आपल्याला थोडंसं खोबरं मी कट करून घेतलेलं लांब आकारामध्ये बारीक असं, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं। हे पण छानपैकी भाजून घ्यायचं। खोबरं भाजताना गॅस कमी करायचा। खोबऱ्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही। खोबरं छान भाजत आलेलं आहे।
आता त्याच्यावरतीच आपल्याला 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे। तीळ पण छान भाजून घ्यायचे खोबऱ्यासोबत। 1 चमचा जिरं पण टाकायचे। 1 चमचा जिरे टाकले मी इथे। तर त्याच्यामध्येच आपल्याला एक 5-6 लसूण पाकळ्या टाकायचे आणि थोडंसं इकडून तिकडून खालीवरी करून घ्यायचा। गॅस बंद करून घ्यायचा आता आणि त्याच्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे। हे पण व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं। आता तवा गरम असतो ना, छान भाजलं जातं सगळं। आता जे भाजलेले शेंगदाणे होते ना, ते पण टाकून घ्यायचे। आता हे आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे। आता हे थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। तोपर्यंत आपले कारले उकडून झाले का पाहून घेऊया। 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, सहजपणे चाकू आतमध्ये जातो म्हणजे आपले कारले उकडून झालेले आहेत। आता गॅस बंद करून घेऊया आणि कारले बाजूला काढून घ्यायचे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। आता हे सगळं साहित्य थंड झाले तर त्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आधी थोडंसं वाटून घेऊया, मग आपण मसाले टाकून घेऊया याच्यामध्ये। हे बघा, जाडसर असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले वाटून घेतलेले आहेत। आता आपण घरचे मसाले टाकून घेऊया याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला वरतून टाकायची अजिबात गरज नाही काही पण। चवीप्रमाणे लाल तिखट, हळद पावडर, 1 चमचाभर काळा मसाला घरचा, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ। आता हे चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकू शकता तुम्ही तुमच्याकडे। आता हे आपण बारीक असं दळून घेऊया मिक्सरमध्ये। हे बघा, सगळे मसाले टाकून मी हे वाटण तयार करून घेतलेले आहे अशा पद्धतीनं। हे बघा किती छान वाटलं गेलेलं आहे मस्तपैकी। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। एक चमचा गूळ खिसून घेतलेला मी बारीक असा, हे टाकून घ्यायचे आणि 1 चमचा चिंचेचं पाणी आहे, आंबट पाणी, हे टाकून घ्यायचे। हवं तर तुम्ही लिंबू पण पिळू शकता। चिंचेचं पाणी आणि गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। सारण मध्ये भरायचं आपल्याला कारल्यामध्ये। खूप सुंदर भाजी लागते ताई, तुम्ही एकदा नक्की करून पहा जे कोणी बघते ते। आणि तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल ना तर तुम्ही मला नक्की पाठवा। आता हे कारल्याचं सारण तयार आहे। तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। आता हे सारण आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचे। हे चाळणीतले कारले एका बाजूला करून घेऊया आणि आता आपण कारले भरून घेऊया। थोडंसं 1 चमचा चिंचेचं पाणी टाकलं ना, एक तर चव पण छान लागते आणि सारण बाहेर पण येणार नाही। असं छान असं दाबून व्यवस्थित असं भरून घ्या। हे बघा, अशा पद्धतीनं सगळे कारल्याचं सारण आपल्याला भरून घ्यायचंय कारल्यामध्ये। असे मधोमध बोटाने दाबून घ्यायचं बघा का, म्हणजे छान आतमध्ये सारण जातं। हे बघा, अशा पद्धतीने सगळे कारले भरून घेऊया। हे बघा, इथे सगळे कारले मी छान बोटाने दाबून मस्तपैकी भरून घेतलेले आहे। आणि जे उरलेलं जे सारण आहे ना, तुम्ही दुसऱ्या भाजीला पण वापरू शकता किंवा आता हे आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं, म्हणजे वरतून पण मसाला छान लागला जातो। आता हे तेलात टाकून घेऊया आपण। चला आपण आता हा भाजीला फोडणी देऊन घेऊया। गॅसवर इथे एक मी कढई ठेवली आहे गरम करायला। त्याच्यामध्ये आता आपल्याला मोठी पळी तेल टाकून घ्यायचं। तेल थोडंसं जास्त वापरायचं। इथे मी 1.5 पळी वापरले, तुमच्या आवडीनुसार थोडं कमी वापरलं तरी चालेल, पण तेल थोडं जास्त असलं की अजून थोडीशी छान दिसते भाजी आणि चवीला पण छान लागते। तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची, मिक्स केलेलं आहे। जिरे छान तळले की आपण लसूण टाकून घ्या बारीक वाटलेला। थोडंसं हिंग टाकूया आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा।
कांदा छान भाजला की राहिलेलं वाटण टाकून घेऊया. तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपण भरलेली कारली याच्यामध्ये टाकून घ्यायची. थोडंसं अलगद असं मिक्स करून झाकण ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटाला वाफ देऊन घेऊया. आणि मध्ये मध्ये आपण चेक करत राहायचं, खाली वर करत राहायचं, म्हणजे वरली भाजी पण भाजल्या जाते. कारले उकडल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही. मध्ये मध्ये मी 2 वेळेस मी कारले पलटून घेतले होते. हे बघा, अशा पद्धतीने अलगद असं पलटून घ्यायचं, म्हणजे खालची बाजू पण छान वाफल्या जाते. आणखीन 1 मिनिट 2 मिनिट आपल्याला हे कारले वाफून घ्यायचे, म्हणजे छान आपली आता भाजी तयार होते. 1-2 मिनिटं ठेवूया. आता 2 मिनिटं झालेली आहेत. भाजी इथं मस्तपैकी तयार आहे. आपल्याला कळते ना, असं चेक करायचं आपल्याला भाजी तयार झालेली आहे का. 7 मिनिटं लागलेली आहेत. मी काही घड्याळ लावून केलेली नाही आहे भाजी. 7 मिनिटं लागली आपल्याला वाफायला आणि 5 मिनिटं आपण वाफून घेतली, 7 मिनिटं भाजी शिजवून घेतली, म्हणजे ही भाजी आपली आता खायला रेडी आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं भरलं कारलं खूप सुंदर लागतं. लहान मुलं सुद्धा खातील बघा आवडीने, छान लागतं. अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर मनापासून खूप खूप धन्यवाद. चला नंतर भेटूया अशाच छान रेसिपीमध्ये.